नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऑनलाईन आलेलो आहे. सगळ्यांनी ऑनलाईन राहायचं आहे आणि खूप महत्त्वाच्या गोष्टीवर मी तुम्हाला आज शिकवणार आहे. परीक्षेमध्ये 2 मार्क्स याच्यावर पडतात म्हणजे पडतात असे महत्त्वाचे दिवस किंवा महत्त्वाचे दिन आज आपण कव्हर करणार आहोत. एक फास्ट स्वरूपात रिव्हिजन असणार आहे आणि येणाऱ्या चालू घडामोडीमध्ये किंवा तुमच्या परीक्षेमध्ये पोलीस भरतीच्या परीक्षा असू द्या, सरळ सेवेच्या असू द्या, राज्यसेवा कंबाईन अशा सगळ्या परीक्षेमध्ये असे प्रश्न विचारले जातात. त्याच्यामुळे हे जे दिवस आहेत ते खूप महत्त्वाचे दिवस आहेत. ते दिवस तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. तर सर्वांनी मी प्रश्न विचारेल, त्या प्रश्नांचे बरोबर उत्तर द्यायचे आहेत. बघा, पहिला प्रश्न आहे तो म्हणजे पत्रकार दिन. पत्रकार दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? लवकर लवकर कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचं आहे. कोण मला सगळ्यात अगोदर उत्तर देतं ते पाहायचं आहे. पत्रकार दिन. आणि सगळ्यात महत्त्वाचा, हा लेक्चर पूर्ण ऐकायचा आहे म्हणजे तुम्हाला कमीत कमी 2 मार्क्स तरी याच्यामध्ये कव्हर होणार आहे. त्याच्यामुळे सर्व जे विद्यार्थी आहेत, चालू घडामोडी करणारे किंवा कोणत्या पण स्वरूपाचे असतील, तर त्यांनी बाजूला नोटबुक पेन घेऊन बसा म्हणजे तुम्हाला त्या गोष्टी लक्षात येतील. पत्रकार दिन बरोबर सांगितलं आहे 6 जानेवारी पत्रकार दिन. आता बघा, तुम्हाला त्याचे छोटे छोटे ट्रिक्स पण सांगेन. आता 6 म्हणताना काय होतं? 6 बरोबर. आता पत्रकार मध्ये किती दिवस आहेत बघा. पत्रकार दिनामध्ये अक्षर किती आहेत बघा. पत्रकार 4 अक्षर आहेत. दिन असे 6 म्हणजे 6 दिवस. 6 पत्रकार दिन हा 6 अक्षरापासून बनलेला आहे म्हणून 6 जानेवारी. एक छोटी ट्रिक्स लक्षात ठेवा, म्हणजे असं प्रत्येकालाच असं नाही, पण एक आपल्याला कमीत कमी लक्षात येईल. हा पत्रकार दिन म्हणजे 6 अक्षरांनी बनला होता. सरांनी ट्रिक्स सांगितली होती की 6 अक्षराचा हा दिवस म्हणजे 6 जानेवारी. अशा स्वरूपात तुम्हाला ते लक्षात ठेवता येईल. आता पुढचा आहे म्हणजे तो युवक दिन. आता युवक दिन सांगा कोणत्या दिवशी साजरा केला जातो? हे तर खूप महत्वाचा प्रश्न आहे. बऱ्याच वेळेस हा प्रश्न परीक्षेत पडलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न बरेच वेळेस परीक्षेत पडलेला आहे. लवकर लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय की हा युवक दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो. युवक दिन म्हणजे बघा, युवक दिना दिवशी अजूनही कोणाची तरी जयंती असते आणि त्या जयंती निमित्त किंवा त्या माणसानुसार तो युवक दिन साजरा केला जातो. 12 जानेवारी हा युवक दिन म्हणून साजरा केला जातो. बरोबर उत्तर दिलेलं आहे 12 जानेवारी युवक दिन. आता पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे एनसीसी दिन. आता हा पण प्रश्न पोलीस भरतीसाठी किंवा सरळ सेवेसाठी हा किंवा कंबाईनचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी पण हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. बऱ्याच वेळेस असा प्रश्न पडलेला आहे. एनसीसी दिन किंवा भूदल दिन हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो? कोणता दिवस हा एनसीसी दिन किंवा भूदल दिन म्हणून साजरा केला जातो? लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. बरोबर 15 जानेवारी. 15 जानेवारी हा एनसीसी दिन. आता याची तुम्हाला छोटी ट्रिक सांगतो. तर बघा, 15 जानेवारी दिवशी एनसीसी दिन कसं लक्षात ठेवायचं आहे बघा. 15 जानेवारी बघा, 26 जानेवारी आपण लहानपणी शाळेमध्ये बघितलं असेल बघा. शाळेमध्ये लहानपणी 26 जानेवारीला आपण एनसीसीची कवायत किंवा पोलीस भरती असं पोलीसचा कपडे घालून, एनसीसीचे कपडे घालून आपण परेड करायचो. लहानपणी आपण प्रभात फेरी काढायचो. त्यावेळेस 26 जानेवारी दिवशी काय व्हायचे? आपण झेंडावंदन व्हायचं आणि झेंडावंदनच्या दिवशी आपण एनसीसीचे कपडे घालून काय करायचो? प्रभात फेरी काढायचो. मग 26 जानेवारीला होणार आहे म्हणून अगोदरच 15 तारखेपासूनच आपण सराव करत होतो. म्हणजे असं लक्षात ठेवा, ट्रिक्स सांगतोय. असं तुम्ही फक्त लक्षात ठेवण्यासाठी 15 जानेवारी लक्षात येण्यासाठी मी सांगत आहे. 15 जानेवारी पासूनच आपण तयारी करायचो. 15 जानेवारी ते 26 जानेवारी पर्यंत आपण तयारी करत राहायचो आणि तयारी करून आपण परेड करायचो. म्हणजे एनसीसी दिन कधी साजरा करायचा? 15 जानेवारी असं तुम्ही लक्षात ठेवू शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, छोटे छोटे ट्रिक्स पण सांगेन तुम्हाला आणि ते दिवस कसे लक्षात राहतील तुम्हाला ते लगेच लक्षात येईल. बघा, प्रजासत्ताक दिन तुम्हाला आता सांगितलं होतं. प्रजासत्ताक दिन आपण 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. आणि प्रजासत्ताक दिन का साजरा केला जातो किंवा कशामुळे 26 जानेवारी हा दिन साजरा केला जातो? लवकर लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. बघा, 15 ऑगस्टला तर आपण झेंडावंदन करतो. 26 जानेवारीला आपण का करतो? मला लवकर लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. कारण 26 जानेवारीला आपला देश स्वतंत्र झाला तर नव्हता. मग त्याच्या अगोदर 15 ऑगस्ट 1947 ला स्वतंत्र झाला होता. मग 26 जानेवारीला तरी पण का प्रजासत्ताक दिन किंवा 26 जानेवारीला का झेंडावंदन होत असतं? लवकर लवकर कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचं आहे. हुतात्मा दिन लवकर लवकर सांगायचंय. हुतात्मा दिन कधी असणार आहे? लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. हुतात्मा दिन 30 जानेवारी. बरोबर उत्तर 30 जानेवारी हे त्याचं बरोबर उत्तर आहे. 30 जानेवारी दिवशी हा
काय हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो. बघा तुम्हाला कसं सांगितलं, 15 जानेवारी कसं सांगितलं, 15 जानेवारी एनसीसी दिन कसं लक्षात ठेवलं आपण. 26 जानेवारीला काय होत असते, परेड होत असतात किंवा झेंडावंदन होत असतो. झेंडावंदनच्या अगोदर 15 जानेवारी दिवशी आपण याची काय करत असतो, प्रॅक्टिस करत असतो, कवायत करत असतो. म्हणून एनसीसी दिन कधीच अगोदरच साजरा करत म्हणजे 15 जानेवारीला. मग 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन होतो आणि 26 तारखेनंतर हुतात्मा दिन म्हणजे 4 दिवसानंतर परत बघा, 4 दिवसानंतर परत जे हुतात्मा झालेले असतात, जे अमर झालेले असतात, त्या हुतात्म्यांसाठी 30 जानेवारी 26 जानेवारीच्या नंतर 4 दिवसांनी परत 30 जानेवारीला काय केला जातो, हा हुतात्मा दिन साजरा केला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा स्वरूपात राष्ट्रीय विज्ञान दिन. विद्यार्थी मित्रांनो, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. बऱ्याच वेळेस परीक्षेत पडला आहे आणि यावेळेस पण परीक्षेत पडू शकतो. तर मला लवकर लवकर सांगायचं, राष्ट्रीय विज्ञान दिन कधी साजरा केला जातो, लवकर लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. 28 फेब्रुवारी. 28 फेब्रुवारी या दिवशी हा राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा. राष्ट्रीय विज्ञान दिन हा 28 फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो. ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत हे नोट्स लिहिल्या नसतात त्यांनी काय करायचंय, मला लवकर लवकर बाजूला नोटबुक आणि पेन घेऊन बसायचंय आणि या सगळ्या गोष्टी लिहून घ्यायच्या आहेत. आणि ज्या विद्यार्थ्यांनी ज्या विद्यार्थ्यांनी सांगितलेलं असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये चेक करा, त्यांना पण तिथे समजून येईल. आणि महत्वाची गोष्ट, या गोष्टी सगळ्या लिहून ठेवा, तुम्हाला खूप महत्वाच्या या गोष्टी आहेत. 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन. पुढचा दिन आहे तो म्हणजे हवाई दल दिन. आता आपण एनसीसी दिन बघितलं तर कधी, 15 जानेवारी. आता हवाई दल दिन सांगा लवकर लवकर, कोण सांगते मला. हवाई दल दिन कधी साजरा केला जातो, लवकर लवकर. 1 एप्रिल हवाई दल दिन. 1 एप्रिल दिवशी हवाई दल दिन हा साजरा केला जातो. 1 एप्रिल अजून कशासाठी फेमस असतो तुम्हाला माहितीच असतंय, एप्रिल फुल घालण्यासाठी. 1 एप्रिलला आपण एप्रिल फुल घालायचं आहे आणि त्यावेळेस हवाई दल दिन पण साजरा करायचा आहे. त्याच्यानुसार आपण बघितलं. आता धूम्रपान निषेध दिन. आता बघा, विज्ञान दिन, धूम्रपान निषेध दिन हे बऱ्याच वेळेस परीक्षेत पडलेले आहेत. एड्स दिन आहे, बऱ्याच अशा गोष्टी असतात त्या परीक्षेत बऱ्याच वेळेस प्रश्न पडलेले आहेत. वन लाईनर प्रश्न मी तुम्हाला त्याच्यामुळे सांगत आहे. धूम्रपान निषेध दिन कधी असतो, लवकर लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. बघूया कोण मला सगळ्यात अगोदर उत्तर देते. धूम्रपान निषेध दिन याचं बरोबर उत्तर आहे ते म्हणजे 7 एप्रिल. 7 एप्रिल काय, धूम्रपान निषेध दिन आहे. धूम्रपान म्हणजेच काय, सिगरेट ओढणे. आणि सिगरेट ओढणे, धुवा म्हणजे आपण काय, हे आपल्या हानिकारक असतंय. कर्करोग होतो, कॅन्सर होतो, तरी पण लोक सुधरत नाहीयेत, तरी पण धूम्रपान करतच राहतात. त्याच्यामुळे धूम्रपान निषेध करण्यासाठी 7 एप्रिल दिवशी काय असतो, 7. आता बघा, तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी एक ट्रिक सांगतो. 7 म्हणजेच काय, हम साथ साथ है. म्हणजे हम साथ साथ म्हणजेच काय, आपण सगळे सोबत आहोत, साथ आहोत. म्हणजे 7 एप्रिल. आणि 7 एप्रिलच्या दिवशी काय करायचंय, धूम्रपान काय करायचंय, निषेध करायचंय. आपण सगळे सोबत आहोत, साथ आहोत. आणि 7 एप्रिलला आपण काय करायचंय, साथ राहून धूम्रपान निषेध करायचा आहे. बघा, आता पुढचा दिन आहे म्हणजे तो म्हणजे जलसंपत्ती दिन. खूप महत्वाचा दिवस आहे विद्यार्थी मित्रांनो, जलसंपत्ती दिवस. आता मला अजून एक प्रश्न तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारणार आहे, मला उत्तर द्यायचं आहे. एड्स दिन हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो, लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. एड्स दिन हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो. त्याच्या अगोदर जलसंपत्ती दिन. हा जलसंपत्ती दिन पण खूप महत्वाचा आहे. जलसंपत्ती दिन हा 22 एप्रिल दिवशी हा जलसंपत्ती दिन साजरा केला जातो. कधी, 22 एप्रिल जलसंपत्ती दिन. अशा स्वरूपात तुम्हाला लक्षात ठेवता येईल. 2 22 आणि जलसंपत्ती हे 2 हेच आपले हे दोघच जण म्हणजे आपले बघा, 2 म्हणजेच काय, आई वडील, आणि 2 म्हणजेच मुलं. 2 मुलं आणि 2 आई वडील, बास, हीच आपली संपत्ती आहे, हीच आपली जलसंपत्ती. अशा स्वरूपात तुम्ही लक्षात ठेवा. 22 एप्रिल जलसंपत्ती दिन. तंत्रज्ञान दिन. आता बघा, विज्ञान दिन विचारला, आता तंत्रज्ञान दिन कोण सांगते मला कमेंट बॉक्स मध्ये. तंत्रज्ञान दिन कधी असतो, तंत्रज्ञान दिन असतो तो म्हणजे 11 मे. 11 मे दिवशी
हा काय असतो, तंत्रज्ञान दिन असतो. 1 मे ला कोणता दिन असतो? लवकर लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. 1 मे दिवशी कोणता दिन साजरा केला जातो? महाराष्ट्रासाठी खूप फेमस आहे. महाराष्ट्रामध्ये हा दिन साजरा केला जातो. 1 मे हा महाराष्ट्रामध्ये कोणता दिन म्हणून साजरा केला जातो? लवकर लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. परत 11 मे, एकावर एक 11, एकावर एक 11, 11 मे. 11 मे दिवशी कोणता दिन आहे? तंत्रज्ञान दिन. अशा स्वरूपात तुम्ही बघितलं. 11 मे म्हणजेच तंत्रज्ञान दिन. आता तर महत्वाचा दिवस आलेला आहे, तो म्हणजे दृष्टीदान दिन. दृष्टी म्हणजेच काय? आपले डोळे. डोळे दान द्यायचे त्या दिवसाला. मग ते दृष्टीदान करायचा तो दिवस पण साजरा केला लागतो. कारण जे अंध लोक आहेत, अंध लोकांना नवीन दृष्टी मिळण्यासाठी भरपूर आपण नेत्रदान केला जातो. त्या दृष्टीदान दिन कधी साजरा केला जातो? लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे मला. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांनी लवकर लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगा. उत्तर मला मिळत नाहीयेत. लवकर लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगा. दृष्टीदिन कोणत्या दिवशी? 10 जून. 10 जून दिवशी काय आहे? हा दृष्टी दिन साजरा केला जातो. आता बघा, 1 आणि 0 आहे. 1 आणि 0 लक्षात कसं ठेवायचं आहे? 1 आणि 0. 0 म्हणजेच काय? डोळा आहे. आणि 1 म्हणजेच काय? एक डोळा झाकलेला, एक डोळा उघडा. अशा स्वरूपात लक्षात ठेवायचं आहे. एक डोळा झाकलेला, एक डोळा उघडा. म्हणजे 1 म्हणजे एक डोळा झाकलेला आणि एक डोळा उघडा. 1वर 0, 1वर 0 10. तर 1वर 0 10 या दिवशी काय असतंय? हे जो झाकलेला डोळा आहे म्हणजेच अंध दिवस, अंध आहे. अंधाला काय करायचंय? आपल्याला दृष्टी द्यायची आहे. दृष्टीदान दिन. अशा स्वरूपात विद्यार्थी मित्रांनो, ट्रिक्स के साथ तुम्हाला सगळे दिन मी तुम्हाला सांगत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता पुढचा दिन आहे म्हणजे वन महोत्सव दिन. हा तर म्हणजे भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांना हा प्रश्नाचं उत्तर द्यायलाच पाहिजे, कारण हा दिन खूप महत्वाचा असतो. वन महोत्सव दिन आणि कृषी दिन. कृषी दिन याला म्हणतात. वन महोत्सव दिन पण याला त्या दिवशी साजरा केला जातो. तर हा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? जे विद्यार्थी लवकर लवकर उत्तर देतील त्यांना सगळ्यांना मी चॉकलेट देणार आहे. वन महोत्सव दिन कोण सांगतंय? 1 जुलै. 1 जुलै दिवशी वन महोत्सव दिन साजरा केला जातो. 1 जुलैला वन महोत्सव दिन आणि कृषी दिन हा दोन्ही दिन साजरा केला जातो. आता पुढचा दिन आहे म्हणजे वन संवर्धन. अगोदरचा काय होता? अगोदरचा वन दिन होता. आता हा वन संवर्धन. संवर्धन म्हणजेच काय? रक्षण करणे, वनाचं रक्षण करणे. वन संवर्धन दिन हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो? लवकर लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, 3 जुलै. किती? 3 जुलै. 3 जुलै हा दिन वन संवर्धन दिन म्हणून साजरा केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, आता पुढचा प्रश्न आहे, बघू कोण उत्तर देते. बँकचं राष्ट्रीयकरण दिन. हा प्रश्न इतक्या वेळेस विचारला आहे विद्यार्थी मित्रांनो परीक्षेत, आणि यावेळेस पण विचारण्याची शक्यता असते. कारण बँक राष्ट्रीयकरण दिन अर्थशास्त्रानुसार, इकॉनॉमिक्स नुसार हा प्रश्न पडतो. पोलीस भरती, सरळ सेवा, सगळे जे इकॉनॉमिक्स जे करतात त्यांच्यासाठी हा दिवस खूप महत्वाचा असतो. आणि हा दिवस सगळ्याला पाठच असायला पाहिजे. कोण सांगतंय? सगळ्यात अगोदर याचं उत्तर मला पाहायचं आहे. कोण मला याचं उत्तर देतंय बघायचं आहे. 19 जुलै हा बँक राष्ट्रीयकरण दिन म्हणून साजरा केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बरोबर उत्तर देत आहात. तुमचे सगळ्यांचे मला धन्यवाद व्यक्त करायचे आहेत की तुम्ही सगळे उत्तर बरोबर देत आहात. 19 जुलै हा बँक राष्ट्रीयकरण दिन म्हणून साजरा केला जातो. आता पुढचा प्रश्न आहे म्हणजे तो म्हणजे क्रांती दिन. क्रांती, आपला पिक्चर होता बघा क्रांती नावाचं. लक्षात आपल्याला विद्यार्थी मित्रांनो एकच गोष्ट करायची, हसत खेळत अभ्यास करायचा. आणि एखादी गोष्ट लक्षात कशी ठेवायची त्याच्यासाठी छोटे छोटे ट्रिक्स बनवा, स्मार्ट पद्धतीने अभ्यास करा. क्रांती दिन. क्रांती म्हणजेच काय? एक क्रांती करणं किंवा नवचैतन्य, एक नवीन गोष्ट करणे, क्रांती घडून आणणे. हा क्रांती दिन म्हणून त्याच्यानुसार साजरा केला होता. आणि क्रांती दिन प्रत्येक वर्षी साजरा केला जातो, तो म्हणजे 9 ऑगस्ट. आता ह्या 9 ऑगस्ट क्रांती दिन म्हणून साजरा केला जातो. बघा, आता तुम्हाला याची छोटी ट्रिक सांगतो. 9 ऑगस्टला कसं लक्षात ठेवायचंय बघा. 15 ऑगस्टला
भारत स्वतंत्र झाला होता आणि 15 ऑगस्टच्या दिवशी अगोदरच लक्षात ठेवायचं की 4-5 दिवस अगोदरच 9 ऑगस्टच्या दिवशीच क्रांतिकारकांनी काय केलं होतं, म्हणले की आपल्याला क्रांती आणायचीच आहे. 9 ऑगस्ट आहे ना आज, 9 ऑगस्टच्या दिवशी आपण क्रांती आणूया, क्रांती दिन साजरा करूया आणि 4-5 दिवसात आपल्याला भारत स्वतंत्र करायचा आहे. म्हणजे 9 ऑगस्टला क्रांती दिन साजरा केला आणि 15 ऑगस्टला स्वातंत्र्यच मिळवून टाकलं. तर अशा स्वरूपात एकदम छान स्वरूपात लक्षात ठेवा. पुढचा दिवस स्वातंत्र्य दिन. सगळ्याला जय हिंद. सगळ्यालाच माहिती आहे स्वातंत्र्य दिन कोणता असतो, 15 ऑगस्ट. सगळ्यालाच माहित असतो 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो. आता पुढचा दिन आहे शिक्षक दिन. शिक्षक दिन म्हणजे माझा दिन असणार आहे. मी तुमचा शिक्षक आहे का नाही, तर माझ्यासाठी हा शिक्षक दिन असणार आहे. म्हणजे माझ्यासाठी म्हणजे जस्ट असं एक एक्झाम्पल येतो, असं टेन्शन नका घेऊ की मी माझ्यामुळे हे साजरा केला जातो, असं नाहीये. जस्ट एक शिक्षकांसाठी, एक माझे पण जे गुरुवारी असतात, तुम्ही पण माझ्यासाठी प्रेरणास्थान असतात. कोणी पण असो, शिक्षकांसाठी जो दिन साजरा केला जातो त्याला शिक्षक दिन म्हणतात. किंवा आपले जे गुरुजन असतात, गुरुवारी असतात, त्यांच्यासाठी ज्याच्याकडून आपण मार्गदर्शन घेत असतो, आई वडील पण आपले मार्गदर्शक असतात, त्यांचं पण तुम्ही असा विचार करा की ते पण आपले शिक्षक आहेत. शिक्षक दिन, हा शिक्षक दिन 5 सप्टेंबर या दिवशी हा काय असतो, शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. आणि हा शिक्षक दिन कोणामुळे साजरा केला जातो, याचं कारण काय आहे, मला लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून का साजरा केला जातो, कोणानिमित्त हा दिन शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो, लवकर कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा दिवस आहे म्हणजे राष्ट्रीय हिंदी दिवस. राष्ट्रीय हिंदी दिवस हा पण खूप महत्वाचा प्रश्न आहे, यावेळेस तुम्हाला परीक्षेत पडू शकतो. लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचा आहे कोणता. 14 सप्टेंबर राष्ट्रीय हिंदी दिवस कधी आहे, 14 सप्टेंबर या दिवशी राष्ट्रीय हिंदी दिवस साजरा केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर बाजूला पेन आणि नोटबुक घेऊन बसला नसाल तर लवकर घेऊन बसत जा. प्रत्येक दिवशी 11 वाजता आपण असे लेक्चर तुम्हाला घेणार आहे. छोट्या गोष्टी मी तुम्हाला समजून सांगणार आहे. ट्रिक्सनुसार तुम्हाला त्या गोष्टी लक्षातच येतील आणि अशाच स्वरूपात तुम्ही त्या गोष्टी लक्षात ठेवा. कमीत कमी तुमचे 2-2 मार्क तर मी तुम्हाला फिक्स करणारच आहे. राष्ट्रीय टपाल दिन कोण सांगते मला सगळ्यात अगोदर, राष्ट्रीय टपाल दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? बरोबर उत्तर आहे 9 ऑक्टोबर. 9 ऑक्टोबर या दिवशी राष्ट्रीय टपाल दिन साजरा केला जातो. राष्ट्रीय टपाल दिन 9 ऑक्टोबर या दिवशी साजरा केला जातो. 2 ऑक्टोबरला कोणता दिवस असतो, लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. 2 ऑक्टोबरला कोणता दिवस साजरा केला जातो, किंवा 2 ऑक्टोबरला कोणाची जयंती असते, लवकर सांगायचं आहे. आता पोलीस स्मृती दिन, जागतिक भाषा दिन, हे 2 दिन या दिवशी साजरा केले जातात. कोणते? पोलीस स्मृती दिन आणि जागतिक भाषा दिन. हा जो 2 आहेत हे एकाच दिवशी आहेत. आणि महत्वाची गोष्ट, पोलीस भरती सरळ सेवेसाठी हा प्रश्न महत्वाचा आहे. विद्यार्थी मित्रांनी त्यांनी याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. 21 ऑक्टोबर या दिवशी पोलीस स्मृती दिन साजरा केला जातो. आता पुढचा दिन आहे तो म्हणजे राष्ट्रीय एकात्मता दिन. राष्ट्रीय एकात्मता म्हणजे आपण सगळे एक आहोत. राष्ट्रीय लेवलला म्हणजे भारत लेवलला आपण सगळे एक आहोत. राष्ट्रीय एकात्मता दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो बघा, तो म्हणजे 31 ऑक्टोबर या दिवशी राष्ट्रीय एकात्मता दिवस साजरा केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, बाल दिन, आता तर महत्वाचा दिवस आहे आपला, हा महत्वाचा दिवस आहे, मला खूप आवडतो हा दिवस. बाल दिन म्हणजेच एक लहान मुलांसाठी किंवा कोणासाठी पण हा दिवस साजरा केला जातो. तो म्हणजे 14 नोव्हेंबर. 14 नोव्हेंबर म्हणजे 14 नोव्हेंबरच्या दिवशी बाल दिन साजरा केला जातो. बाल दिन 14 नोव्हेंबरला साजरा केला जातो. बघा पुढचा दिन आहे नागरिक दिन. हा पण महत्वाचा दिन आहे. नागरिक दिन हा नागरिकशास्त्राचा महत्वाचा प्रश्न आहे. नागरिकशास्त्रामध्ये असे प्रश्न विचारू शकतात. 19 नोव्हेंबर हा नागरिक दिन म्हणून साजरा केला जातो. नागरिक
दिन 19 नोव्हेंबर हा दिवस आहे. आता पुढचा दिन आहे शाकाहारी दिन. आता हा तर प्रश्न सगळ्यांनीच लक्षात ठेवायचा आहे. शाकाहारी दिन बघा, शाकाहारी माणसांनी पण आपला दिवस साजरा करायचा ठरवला आहे आणि शाकाहारी दिन त्याच्यामुळे त्यांनी शाकाहारी दिन साजरा करायचा ठरवला. आणि हा दिवस साजरा करण्यामागचे पण भरपूर कारणे आहेत. ज्या विद्यार्थ्यांना माहीत नसतील ते कारणे मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे कमेंट बॉक्समध्ये, की शाकाहारी दिन का साजरा केला जातो. याच्या मागे पण भरपूर रिझन आहेत, विज्ञानाचे पण रिझन आहेत. मला हा विज्ञानामध्ये प्रश्न पडू शकतो, त्याच्यामुळे शाकाहारी दिन हा लवकर सगळ्यांनी लिहून ठेवायचा आहे. 25 नोव्हेंबर या दिवशी शाकाहारी दिन म्हणून साजरा केला जातो. 25 रुपयाची कोंबडी आणायची नाही. 25 रुपयाची कोंबडी आणायची नाही म्हणजेच 25 नोव्हेंबरला कोंबडी काहीच आणायचं नाही, खायचं नाही, नॉनव्हेज खायचं नाही. 25 नोव्हेंबरला काय करायचं, शाकाहारी दिन पाळायचा. विद्यार्थी मित्रांनो, कायदा दिन. आता हा कायदा म्हणजे तुम्हाला नागरिकशास्त्रातला किंवा राज्यघटनेचा हा प्रश्न आहे. कायदा दिन हा तुम्हाला याच्यावर पण बरेच वेळेस प्रश्न पडलेला आहे. कायदा दिन कोण, मला उत्तर सांगताय पाहायचं आहे. कायदा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो, तो म्हणजे 26 नोव्हेंबर या दिवशी कायदा दिन साजरा केला जातो. बघा, 25 नोव्हेंबरला काय करायचंय, शाकाहारी दिन साजरा करायचा आहे आणि लगेच दुसऱ्या दिवशी 26 नोव्हेंबरला कायदा दिन साजरा करायचा आहे. 25 नोव्हेंबरला कोणी जर नॉनव्हेज खाल्लं त्याच्यावर दुसऱ्या दिवशी कायदा हा दाखल होणार आहे. त्याच्यामुळे कोणीच नॉनव्हेज खायचं नाही. अशा स्वरूपात तुम्ही लक्षात ठेवा अशा छोट्या गोष्टी. संविधान दिन हा पण खूप महत्वाचा प्रश्न आहे. संविधान दिन कोण सांगते सगळ्यात अगोदर, संविधान दिन कधी साजरा केला जातो, 7 डिसेंबर हा संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा स्वरूपात हसत खेळत अभ्यास करा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. आणि दररोज सकाळी 11 वाजता लाईव्ह येत जा. सगळे प्रश्नाचे उत्तर मी देत राहीन, चालू घडामोडी पण तुमच्या घेणार आहे आणि छोटे ट्रिक्स सांगत राहीन. ट्रिक्सनुसार तुम्हाला त्या गोष्टी लक्षात राहतील. पुढचा आहे दिवस म्हणजे तो म्हणजे किसान दिन. किसान म्हणजे कोण, आपला शेतकरी आहे. शेतकरी बांधवासाठी जो दिन साजरा केला जातो त्यालाच किसान दिन म्हणतात. तर 23 नोव्हेंबर हा किसान दिन म्हणून साजरा केला जातो. 23 नोव्हेंबर हा किसान दिन म्हणून साजरा केला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा स्वरूपात सगळ्या गोष्टी मी तुमच्या घेत राहणार आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपले शॉर्ट ट्रिक्सचे पुस्तक आहेत बघा. मराठी व्याकरणाचं शॉर्टकट मराठी व्याकरण, भूगोलाचं पण शॉर्ट ट्रिक्स, महाराष्ट्राचं भूगोल, शॉर्ट ट्रिक्स भारत आणि जगाचा भूगोल, शॉर्ट ट्रिक्स इतिहासाचं पुस्तक आहे. सगळे पुस्तकं एकदम मस्त स्वरूपात शॉर्ट ट्रिक्सच्या स्वरूपात आहेत आणि कमीत कमी प्राइस मध्ये हे पुस्तकं ठेवलेले आहेत. सर्व बुक सेंटरवर आपले शॉर्ट ट्रिक्सचे पुस्तकं उपलब्ध आहेत. तुम्ही नक्कीच वाचून बघा, तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होणार आहे. तर उद्या परत सकाळी 11 वाजता भेटणारच आहोत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.